गुड मॉर्निंग टू ऑल. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपण या ठिकाणी एका नव्या विषयावर बोलणार आहोत. तो आहे कायम नोकरीची कायम नोकरीचा अंत. आणि एक वेगळा विषय जो आहे त्याला फायर नावाची एक संकल्पना आहे, त्याच्याविषयी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की उद्योजकता विकास आणि का गरजेचं आहे, कशा पद्धतीनं स्वतःच्या करिअरला दिशा देणं गरजेचं आहे, या विषयावर या ठिकाणी आपण बोलणार आहोत. त्यामुळे आजचा जो काही या ठिकाणी विषय आहे, टायटल जरी आपण बघितलं तर त्याला असं म्हणता येईल आपल्याला की फायर फायर नावाची संकल्पना काय आहे, तर फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली. ठीक आहे. म्हणजे आपण जे 60 वर्षाच्या वयामध्ये रिटायर व्हायचं असं म्हणतो, तेच रिटायरचं वय जे आहे ते 40 वर्षापर्यंत काही पाश्चात्य देशांमध्ये आलेलं आहे. तर ते कसं, ते का आणि कशा पद्धतीनं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, या थोड्याशा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्यात लक्षात घ्या, आणि का हे सर्व या ठिकाणी चालतं. तर सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला हे समजून घेऊया आपण की आपण सगळेजण जे लागलेलो आहोत की परमनंट नोकरी मला मिळायला पाहिजे. तर हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे की परमनंट नोकरी जवळजवळ या ठिकाणी आता अशक्यप्राय किंवा आपल्या आवाक्याच्या बाहेर चाललेली आहे. का चाललेलं आहे त्याचं कारण लक्षात येतं त्याच्या पद्धतीनं की प्रत्येक कंपनी म्हणजे म्हणजे आपण कंपनीमध्ये जॉब करतो, तो परमनंट असतो, पण ती कंपनी परमनंट राहील की नाही याची शाश्वती नसते. असा एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या की जोपर्यंत तुमच्यामध्ये इफिशियन्सी आहे तोपर्यंत तुम्ही कंपनीच्या सोबत राहाल, नंतर तुम्हाला या ठिकाणी कंपनी कायम करेलच असं नाही. हा एक भाग आलेला आहे. दुसरं महत्वाचं, आपण जर आजूबाजूला बघितलं तर गिग इकॉनॉमी नावाचा एक प्रकार चांगल्या मोठ्या प्रमाणात उदयास आलेला आहे. गिग इकॉनॉमी म्हणजे काय? स्विगी, झोमॅटो, अमेझॉन यासारख्या पद्धतीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून जे काम करणारे आहेत, त्यातले लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंटवाले जे सगळे असतील, यात कोणीच परमनंट नाही. लक्षात आहे त्याच्यामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही वेळ काढा, तुमची साधनं वापरा, डिलिव्हरी करा, तुम्ही त्याचे पैसे घ्या. तुम्ही तुमच्या वेळेनुसार सर्व्हिस प्रोव्हायडर बना, म्हणजे जसं अर्बन कंपनी आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये परमनंट जॉब नावाचा प्रकार इथे शिल्लक नाही आहे. तर इथं या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवढं काम तेवढं दाम, इफिशियन्सी बेस, अशी एक या ठिकाणी कुठेतरी सोच चालली आहे. इथं कुठंही तुम्हाला सर्टिफिकेट मागितलं जात नाही. मागितलं जातं का? झोमॅटोवर तुम्ही ग्रॅज्युएट आहात का, एमबीए झालेले का किंवा काय, काहीच मागितलं जाते तुम्हाला. हे काम आहे, हे रोल पूर्ण करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही करू शकता. या पद्धतीचा एक या ठिकाणी ट्रेंड सुरू झालेला आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का दुर्लक्ष करून चालणार नाही? कारण आजूबाजूला ह्या ज्या गोष्टी बनत आहेत तिकडे जर आपण लक्ष दिलं नाही, तर या ठिकाणी आपण स्वतःला मोल्ड करू शकणार नाही. म्हणजे आज मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये देखील बघतो आपण, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतः म्हणते की आम्ही आउटसोर्स केला. आउटसोर्स म्हणजे काय? की तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईच्या नावानं जो काय पगार द्यायचा तो एका XYZ कंपनीला दिला जातो, आणि त्या कंपनीनं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्यायचं. म्हणजे तुम्ही काम करत असता गव्हर्नमेंटच, पण पेरोलवर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या खाजगी कंपनीच्या नावावर असता. हे कशासाठी केलं जातं की तुमचे PF, ग्रॅच्युटी यासारख्या गोष्टींचं लॉंग टर्मचं बर्डन लागू नये, म्हणून या ठिकाणी चाललेली आपल्या आजूबाजूची व्यवस्था आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मित्रांनो, आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की मग आता आपण काय बनलं पाहिजे. हे जर सगळं बदलत असेल, म्हणजे हे सगळे काय आहेत? हे सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तुम्ही बघा, म्हणजे डिलिव्हरी बॉय सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, अर्बन क्लॅब सारख्या कंपनीमध्ये देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. लक्षात, या ठिकाणी डेली ड्रायव्हर नावाचं एक ॲप आहे, त्याच्यामध्ये काम करणारे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट नोकरी म्हणण्यापेक्षा त्याला जर सर्व्हिस प्रोव्हायडर आपण उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न केला, तर मग आपल्याला एक गोष्ट आहे की आपण कुणाचे म्हणजे म्हणतो ना, नोकरी करणं, चाकरी करणं, गुलामी करणं ज्याला म्हणतात, हा शब्द बऱ्याच वेळा बोलला जातो सर त्याच्यावर. तर त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचे ओन या ठिकाणी काय बनाल? ओनर बनाल, मालक बनाल. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर, सेवा देणारे जर तुम्ही स्वतःला मांडलं त्याच्यामध्ये, म्हणजे ग्राफिक डिझायनर झाला तुम्ही किंवा डेटा अनालिटिकल झाला, तुम्हाला वाटलं मला आज आठवड्याचे 3 दिवस काम करायचंय, भरपूर काम करायचंय, उरलेले 6 दिवस नाही करायचं किंवा 4 दिवस नाही करायचं, मला 3 दिवस नाही करायचं, हे जे तुम्ही ठरवाल लक्षात घ्या, तर त्यासाठी तुमचं टाइम टेबल म्हणजे अपनी शर्तों पे काम करने का मजा आएगा उसमें, हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि मग जे अपनी शर्तों पे काम करायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ज्याला म्हणतो की एकसारखं काम म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म डेव्हलप झालेत, लक्षात घ्या. त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं अवेलेबल असणारं टायमिंग टाकायचं, स्किल टाकायचं, जॉब तुम्हाला आपोआप त्यातनं वर्क अलॉट केलं जातं, वर्क कम्प्लीट केलं तुम्हाला तुमचे पेमेंट दिले जातात, तुम्ही तुमच्या इतर गोष्टी करण्यासाठी
तयार राहता, रेडी राहता, लक्षात घ्या. तर याला एक प्रॉब्लेम म्हणून बघणार की तुम्ही या ठिकाणी संधी म्हणून बघणार, हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे लगेचच या ठिकाणी आपल्यातले काय म्हणू शकत, काय गव्हर्नमेंटची धोरणं आहेत, मग या पक्षाचं सरकार असतं तर असं झालं नसतं, त्या पक्षाचं सरकार असतं तर असं झालं नसतं. तर हे पक्षाच्या सरकारपेक्षा महत्वाचं आहे की कंपनी प्रोडक्टिव्हिटीवर लक्ष देत आहे, ग्राहक हा प्रोडक्टिव्हिटीवर लक्ष देत आहे, त्याला जे इझी आहे, जे सस्ता सुंदर टिकाऊ आहे, चांगल्या पद्धतीचं त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा, त्याला असणाऱ्या किफायतशीर दरामध्ये जो प्रोव्हाइड करणार आहे, त्याला ऍक्सेप्टन्स जास्त मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये कितीही दिवाळीच्या वेळेला तुम्ही मेसेज फिरवले की ऑनलाईन परचेस करण्यापेक्षा स्थानिक दुकानदाराकडनं परचेस करा, तो तुमच्या देणगीला असतो, याला असतो, त्याला असतो, तरी देखील लक्षात, तरी देखील तुमच्या गणपती मंडळातले कार्यकर्ते, तुमच्या नवरात्र उत्सव मंडळातले कार्यकर्ते, तुमच्या या ठिकाणी इतर उत्सवामध्ये असणारे कार्यकर्ते जे देणगी गोळा करायला पुढे असतात, त्यांच्या घरातलं स्वतःचं परचेसिंग देखील जास्तीत जास्त ऑनलाईनच असतं, हे वास्तव नाकारता येणार नाही. कारण आपण काय बघतो की कशा पद्धतीनं मला ते स्वस्त मिळेल, कशा पद्धतीनं मला ते चांगलं मिळेल, याकडे लक्ष असतं. म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन बेसवर हा सगळा बेस चाललेला आहे. त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःचं ब्रँडिंग करावं लागेल, पर्सनल ब्रँडिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर. म्हणजे तुम्ही सातत्यानं बघा, काही ठिकाणी गेलात की वेटर बघा, काही ठिकाणी डिलिव्हरी बॉय बघा, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्यक्तीचं काय हे मरमर कशासाठी चालते, काय म्हणते व्यक्ती, सर तुम्हाला सर्व्हिस आवडली असेल तर मला रेटिंग द्या, सर्व्हिस आवडली असेल तर रेटिंग द्या. ओला ड्रायव्हर म्हणतो मला रेटिंग द्या, किंवा या ठिकाणी हॉटेलमध्ये गेला तर वेटर म्हणतो मला रेटिंग द्या, डिलिव्हरी बॉय म्हणतो मला रेटिंग द्या. हे काय आहे, हे पर्सनलाइज ब्रँडिंग आहे. म्हणजे स्वतःच्या क्वालिटी जी तुम्ही कामाची देता, ह्या कामाच्या क्वालिटीचं रेकग्नायझेशन या कस्टमरकडनं जर मिळालं, तर तुम्हाला तुमच्या पेआउटमध्ये, तुमच्या मिळणाऱ्या मानधनामध्ये, तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हायला लागते. त्यामुळे तुम्हाला तुमचं एक अत्यंत चांगलं ब्रँडिंग, सेल्फ ब्रँडिंग जे आहे ते करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सीव्ही हा प्रकार आता नाही चालत, लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी काय करते, रिझ्यूम पेक्षा तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर लोक बघतात किंवा याने काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीचे कनेक्ट याचे आहेत, तो कोणकोणत्या लोकांशी कनेक्टेड आहे, कोणत्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे, काय या गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातात. त्यामुळे तुम्हाला इतकी काळजी, सोशल मीडियावर तुम्ही कोणत्या टाईपचे रील्स टाकता, म्हणजे तुम्ही कशाचे फॉलोअर आहात, तुम्ही कोणता कंटेंट रिलेट करता, कोणता कंटेंट तुम्हाला आवडतो, कोणत्या कंटेंटमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व असता, हे देखील बघितलं जातं. म्हणून मी तुम्हाला जे वारंवार सांगत असतो की करिअर कट्ट्याच्या कार्यक्रमाच्या रील्स ज्यावेळेला आपण टाकतो, त्याचे ज्यावेळेला पोस्ट टाकतो, त्यावेळेला आता वेदिकाच्या याच्यावर जर गेला तुम्ही त्याच्यावर, तर वेदिकाविषयी, वेदिकाला न भेटता देखील एक इमेज तयार होती की स्टार्टअपमध्ये काहीतरी करणारी व्यक्ती आहे, की जिच्याकडे स्टार्टअप डिक्शनरी मधले 1007 कन्सेप्ट तिनं मांडलेले आहेत, तिनं मांडले, त्याचा अर्थ तिला त्या माहीत आहेत, की त्याची इमेज तयार झाली, पर्सनल ब्रँडिंग, लक्षात घ्या. म्हणजे ती नोकरीसाठी कुठं अर्ज करेल का, तर लोकांना असं वाटलं की नाही, हिला स्टार्टअप मध्येच पुढे जायचं आहे, म्हणून या सगळ्याची हे ब्रँडिंगची सुरुवात आहे, लक्षात घ्या. आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत, आपल्याला जे करायचं आहे, त्या पद्धतीच्या ह्या सोशल मीडियावरच्या डिजिटल फुटप्रिंट क्रिएट करणं म्हणजे सोशल ब्रँडिंग आहे, लक्षात घ्या. तुमचं या ठिकाणी पर्सनल ब्रँडिंग आहे, आणि पर्सनल ब्रँडिंग या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. त्याचं कारण आहे सोशल नेटवर्क, हेच तुमचं नेटवर्थ आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, सोशल नेटवर्क हेच तुमचं नेटवर्थ आहे. जितक्या जास्त लोकांशी तुम्ही सामाजिक कनेक्ट आहात, याचा अर्थ असा नाही सोशल मीडियावर माझे 5,000 फ्रेंड आहेत, 10,000 फॉलोअर्स आहेत, असं नाही मला म्हणायचं आहे, लक्षात घ्या. सोशल कनेक्ट, सोशल नेटवर्क म्हणजे काय, की तुम्ही किती लोकांशी, म्हणजे आज या ठिकाणी एखादा व्यक्ती आमचा रामेश्वर किंवा शंतनू किंवा बाकीची मुलं म्हणू शकतात की महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यांमध्ये माझ्याकडे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत. कशामुळं, की ते अधिवेशनामध्ये संपर्क झाले, एकमेकाला भेटले, पुढे जातो, त्यामुळे आपल्याला वाटतंय, लक्षात त्याच्यावरती. म्हणजे या पद्धतीचा करेल, मग ती तुमची असेट कशी असू शकते. उद्या समजा रामेश्वरने एखादा व्यवसाय चालू केला, त्याला 300 तालुक्यामध्ये डिस्ट्रीब्युटर पाहिजेत, तो आपल्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या मुलांना म्हणू शकतो की अरे मला हे काम करायचंय, तुझी इच्छा असेल तर आपण सोबत बिझनेस करूया. तो कनेक्ट झाला. एखादी वस्तू सप्लाय करायची आहे, एखाद्या वस्तूची सर्व्हिस द्यायची आहे, जर एखाद्या पुण्यातल्या उद्योजकाने हे चालू केलं आणि त्याला सगळीकडे द्यायचं, स्वतःचा माणूस तिथून पाठवावा लागेल. पण हा असं म्हणू शकतो की माझा माणूस गडचिरोलीला आहे, चंद्रपूरला आहे, इथं आहे, जे पाहिजे सर्व्हिस देऊ शकतो, करू शकतो. हे तुमचं नेटवर्क क्रिएट करण्याचं माध्यम आहे. अगदी सोप्या भाषेतलं तुमचं उदाहरण सांगितलं, लक्षात घ्या. हे जसं नेटवर्क तुमचं चांगलं होत जातं, तसं तसं तुमच्या कामाची गती वाढते, तुमच्या कामाची दिशा बदलते, तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असते. त्यामुळे हे सोशल नेटवर्किंग ज्याला म्हणतात ते लक्षात घ्या. परत परत मी सांगतोय, सोशल नेटवर्किंग म्हणजे सोशल मीडियावरचे तुमचे फॅन आणि फॉलोवर नाही,
सोशल नेटवर्किंग याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये तुमचा असणारा कनेक्ट, जो प्रोफेशनल कनेक्ट असू शकतो, पर्सनल कनेक्ट असू शकतो, पण जो तुम्हाला या ठिकाणी तुमची वेल्थ वाढवण्यामध्ये, तुमची वेल्थ सांभाळण्यामध्ये, तुम्हाला प्रोटेक्ट करण्यामध्ये मदत करू शकतो. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, हे लक्षात त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही, एक साधी गोष्ट असेल, तुम्ही 5 मित्रांमध्ये, मी वारंवार सांगतो लक्षात काय, तुम्ही 5 मित्रांच्या मध्ये आहात, ते 5 बेरोजगार आहेत, तर त्यांच्याबरोबर 6वे बेरोजगार तुम्ही असणार. तुम्ही 5 मित्रांच्या बरोबर आहात, ते सगळे स्टार्टअप चालवणारे आहात, तर त्यांच्याबरोबर 6वे स्टार्टअप चालवणारे तुम्ही असणार आहे. तुम्ही 5 मित्रांच्या बरोबर आहात जे फक्त युपीएससीचाच अभ्यास करतायत आणि चांगल्या पद्धतीने तयारी करतायत, तर तुम्ही युपीएससीची चांगली तयारी करणाऱ्यामध्ये आहात. म्हणजे तुम्ही कुणाच्या सोबत आहात, संगत जी आहे ती संगत फार महत्वाची असते, हे लक्षात त्याच्यामध्ये. आता थोडंसं आपण या ठिकाणी फायर नावाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण समजून घेऊया, लक्षात घ्या. आपण जनरली म्हणतो त्याच्यामध्ये की रिटायरमेंटचं एज काय आहे, तर रिटायरमेंटचं एज 60 वर्ष आहे, 65 वर्ष आहे, 75 वर्ष आहे, उद्योजक रिटायर होतच नाही, अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या पारंपरिक पारंपरिक आहेत, आणि मला असं वाटतंय की आज त्याला या ठिकाणी छेद देण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. पाश्चात्य देशामध्ये या ठिकाणी फायर या ठिकाणी म्हणजे मुवमेंट चालू झाले काय, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर्ड अर्ली, चळवळ चालू झालेली आहे. म्हणजे काय, की 40 वर्षाच्या आत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं, आर्थिकदृष्ट्या सस्टेन बनायचं, म्हणजे पॅसिव्ह इन्कम चालू करायचे, आपण काम बंद केलं तरी आपल्या गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीचं उत्पन्न येत राहील, अशी एका ठिकाणी व्यवस्था करायची. आणि ही व्यवस्था केल्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं, की भाकरीसाठी काम करणं ज्याला म्हणतात, आपण रोजीरोटी मिळवण्यासाठी काम करणं ज्याला म्हणतात, गरजांसाठी मिळवणे हे जे म्हणतात, ते बंद करायचं. याचा अर्थ 40 मध्ये रिटायर झाल्यानंतर ती लोक 40 नंतर झोपा काढतात का घरी, तर अजिबात नाही. 40 वर्षापर्यंत वयाच्या इतका पैसा कमवायचा आणि त्या पैशाला अशा पद्धतीने कामाला लावायचं की माझ्या कुटुंबाला चालवण्यासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा फंड हा नियमितपणे येत राहील, आणि त्याच्यानंतर मी मला जे आवडेल ते करेन. आलं लक्षात. अशा पद्धतीची या ठिकाणी एक यंत्रणा सगळीकडे या ठिकाणी चालू असल्याचे आपल्याला बघायला मिळतं. एकच मिनिट. जी फायरची तयारी कशी करायची आहे, फायर हा शब्द समजून घ्या. मी परत, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली, ही मुवमेंट चालू आहे, त्याच्यावर सर्च करा, तुमच्या लक्षात येईल काय आहे, कशा पद्धतीने काम करतो. आणि मग यासाठी तयारी कशी करायची, तर मार्केटमध्ये हाय इन्कम स्किल कोणते आहे, कोणत्या स्किलमध्ये, म्हणजे तुम्ही म्हटलात मला 15,000 रुपये महिन्याला मिळतात आणि मी 40व्या वर्षी रिटायर होईल आणि माझी फॅमिली सेटअप होईल, हे कधीच शक्य होणार नाही. आलं लक्षात. तर तुम्हाला अर्ली अर्निंग चालू करावं लागेल. अर्ली अर्निंग चालू करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी हाय इन्कम देणारे स्किल जे आहे त्या स्किल तुम्हाला समजावे लागतील. याचा अर्थ कुठलीही इझी मनी आणि शॉर्टकटच्या माध्यमातून तुम्हाला फायर पॉलिसी इम्प्लिमेंट करता येत नाही. नाहीतर लगेच मुलांचे चालू होऊन जाईल. मग आपण असं करूया, शेअर मार्केटमध्ये पैसे लावूया, पैसे मिळतील, सट्टा बाजारमध्ये पैसे लावूया, त्यातनं पैसे मिळतील, 40 वर्षाच्या आत आम्ही इतकं, हे पॉसिबल नसतं, लक्षात घ्या. याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला तुम्हाला स्वतःला म्हणजे आपण वारंवार काय म्हणतो, की आपल्याला स्वतःला याचं समाधान असलं पाहिजे की मला माझं कुटुंब जगवण्यासाठी लागणारं जे काय उत्पन्न आहे, जो पैसा आहे, तो सनदशीर मार्गाने मिळवता येतो, इतका मी स्वतः सक्षम आहे, इतकं स्किल माझ्याकडे आहे, हे या ठिकाणी मला त्याची श्युअरिटी राहिली पाहिजे. इतकं काम मला स्वतःवर करावं लागतं, हे लक्षात घ्या. तरच आपण या ठिकाणी या सगळ्या माध्यमांमध्ये स्वतःला चांगल्या पद्धतीने टिकवू शकणार आहोत. त्यामुळे आजचा जो विषय आपला आहे, जो आपण सांगितला की आपल्याला अर्ली रिटायरमेंटसाठी स्वतःला प्रिपेअर करायचं. आता वस्तुस्थिती काय आहे, आपण हे जे बोलत असताना हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. लक्षात, वस्तुस्थिती अशी आपल्याला बघायला मिळते की आम्ही सुरुवात करतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन, 15 वर्ष शिक्षणाची, 5-6 वर्ष अगोदर आपल्याला झालं, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी तुम्हाला कुणीतरी प्रश्न विचारते की आता पुढे काय करणार. आणि मग 21व्या वर्षी तुमचं या ठिकाणी सुरुवात होते, अरे काय करायचं, मला आताच विचार केला पाहिजे. मग आपण म्हणतो उपलब्ध पर्यायातला बेस्ट पर्याय काय, स्पर्धा परीक्षा करूया. आलं लक्षात. पोस्टवर नाही बोलत आपण, म्हणजे कलेक्टर बनायचंय, PSI बनायचंय, महसूल बनायचंय, तलाठी, काहीच म्हणत आपण स्पर्धा परीक्षा करूया, इथून सुरुवात होते. मग आपला शोध चालू होतो. शोध चालू झाल्यानंतर मग आपण म्हणतो ट्रायल ट्रायल घ्यायची, एक एक अटेम्प्ट देऊन बघतो, हा संकल्प, ही एक संकल्पना असते. म्हणजे काय, मी या ठिकाणी एकदा प्रयत्न करून बघणार आणि मग ठरवणार काय करणार ते. 20व्या वर्षी तुम्ही हे ठरवणार काय करणार,
त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर म्हणता की मला 5 वर्षे द्यायचे आहेत, 6 वर्षे द्यायचे आहेत, सगळे लक्षात त्याच्यावर तिथं. आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रवासाला सुरुवात होती. ही प्रवासाची सुरुवात कुठपर्यंत जाते? आता तुम्हाला माहित असेल, लक्षात येईल आता स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मुलांचं मॅक्झिमम वय कितीपर्यंत असतं, कोण सांगू शकेल? चॅटबॉक्स मध्ये सांगा. उत्तर देत आहे त्याच्यापेक्षा वास्तव भयानक आहे, समजून घ्या. त्याच्यामध्ये बाहेर अशी किती मुलं तुम्हाला भेटतायत की जी वयाच्या 22व्या, 23व्या, 24व्या, 25व्या वर्षी म्हणतात, मी स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला, मला यश मिळालं नाही आणि म्हणून मी त्यातनं एक्झिट होऊन हे चालू केलं. हे वयाच्या 25च्या आत म्हणणारी मुलं किती आहेत याचा विचार करा. नंतर काय होतं लक्षात घ्या, की आपण थोडं थोडं ते त्याचं एक हे लागायला लागतं ना, म्हणजे गिवअप करायचं नाही, गिवअप करायचं नाही. मग ते मोटिवेशन या सगळ्या गोष्टी आणि प्लॅनिंग जे डिस्टर्ब होत जातं, त्याच्यामुळे या ठिकाणी चित्र अत्यंत विदारक आपल्याला असं दिसतं. लक्षात घ्या, 28 वर्ष, 30 वर्ष, तर 30 वर्ष, 35 वर्ष, म्हणजे जोपर्यंत एज बार होत नाही, जोपर्यंत शासन म्हणत नाही आता तू कुठंच पात्र होऊ शकत नाहीस, तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. मग जर समजा की तुमची रिटायरमेंट एज तुम्हाला 40 ठेवायचं आहे, फायर टेक्नॉलॉजी, फायर मुवमेंट नुसार, आणि तुम्ही 30 वर्षापर्यंत अजून धडपडतायच, अजून तुमच्या हातात काहीच नाही, मग 10 वर्षामध्ये तुम्ही हा चमत्कार करू शकणार आहात का? तर नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला जागतिक पातळीवर जर स्वतःला तयार करायचं असेल, तर आपल्या मूलभूत ज्या संकल्पना आहेत, ज्या आजूबाजूच्या बघून आपण तयार करायला आलोय, त्या बदलाव्या लागतील. आपल्याला हे ठरवावंच लागेल. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला येत आहे, पहिल्या महिन्यात तुमचं ठरलं पाहिजे की आजपासून 1000 दिवसानंतर मी मार्केटमध्ये उतरणार आहे. म्हणजे मला कोणीतरी विकत घेतलं पाहिजे, हे असेच वाक्य वापरा. म्हणजे माझी ब्रँड व्हॅल्यू इतकी मोठी झाली पाहिजे, माझं हायरिंग केलं पाहिजे. हायरिंग शब्द गोड वाटतो, विकत घेतलं पाहिजे शब्द आवडत नाही, लक्षात घ्या. पण ही संकल्पना समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये, की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट तुम्ही स्वतः इतकं स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे की कंपनीनं तुम्हाला स्वतः या ठिकाणी बोलवून घेतलं पाहिजे. इतकं तयारी करू शकता का? या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत का? आणि हे होणं, हे करणं, हेच करिअर कट्ट्याचं काम आहे, लक्षात घ्या. तुम्ही कुठेतरी ग्रॅज्युएशन झालं, मग पोस्ट ग्रॅज्युएशन होतंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या मित्राच्या मैत्रिणीचे लग्न व्हायला लागतात, आणि मग मुलाला किंवा मुलीला असं वाटतं, मुलाला काय सांगायचं, मुलगी काय करते, किंवा मुलीला काय सांगायचं, मुलगा काय करतोय, हे प्रश्न पडतात. म्हणून काहीतरी करायला पाहिजे असं नको. म्हणजे तुम्हाला एक माझ्या ओळखीतले चेअरमन आहेत, त्या चेअरमननी मला सांगितलं, गंमत, त्यांच्याकडे दरवर्षी नोकरीचे अर्ज येतात, 300 ते 400 अर्ज येतात. साखर कारखान्यामध्ये मोठ्या 6 कारखाने आहेत त्यांचे. कशासाठी अर्ज येतात? तर तो अर्ज लिहिलेला असतो की कृपया आपल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्हाला नोकरी मिळावी. आणि कारण काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये? मुलाचं यावर्षी लग्न करावयाचं आहे, तरी सहकार्य करावी विनंती. स्ट्रॅटेजी काय असते, म्हणजे का असं घडतं हे सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. की स्ट्रॅटेजी असे असते की मुलाला शेती असेल पण नोकरी नसेल तर लग्न केलं जात नाही, फक्त नोकरी असेल तरी लग्न होत नाही. मग या ठिकाणी अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी केली जाते की असा अर्ज केला जातो. दरवर्षी लग्नाच्या सीझनच्या अगोदर 100-200 ऑर्डर त्या अशा देतात, मुलं नोकरीला लागतात, त्याची ऑर्डर निघते, लग्न होतात, सीझन संपला 6 महिन्याचा की त्या मुलांना घरी पाठवलं जातं. मुलींनो, हे लक्षात घ्या बरं का. आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशी आहे, हे केलं जाते. आणि करण्यापाठीमागच्या या आजूबाजूच्या परिस्थितीवर असा निर्णय घ्यायचा विचार करतोय की मला 40व्या वर्षी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी 30 वर्षापर्यंत करून चालणार नाहीये. अशा पद्धतीच्या काही प्रॅक्टिसेस करून जगण्याला दिशा देण्याचा प्रयत्न करणं चालणार नाही, लक्षात त्याच्यावर तिथनं. हातात आपल्या एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला या संकल्पनेसाठी तयार करू शकते, ती असं आहे: क्रिएट युअर ओन ब्रँड. स्वतःचा ब्रँड तयार करा. स्वतःचा ब्रँड, स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवा, स्वतःचे डिजिटल फुटप्रिंट चांगले तयार करा, स्वतःचं स्किल एनहान्स करा. आणि मग या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे समोरच्यानं मला सांगण्यापेक्षा की परमनंट नोकरी संपलेली आहे, आपणच सांगायचं की मला परमनंट नोकरीच करायची नाही, मला हे माझे सेटअप उभे करायचे आहेत, मला 40 वर्षामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करून अर्ली रिटायर व्हायचं आहे, आणि त्यातनं मला बाकीच्या गोष्टी, मग मला समाजसेवा करायच्या आहे, नेशन बिल्डिंगसाठी काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, चळवळीत जायचं, हे सगळं करा, फायनान्शियली स्टेबल होऊन, लक्षात घ्या. तर आजच्या विषयावर आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विचार करूया. आणि हे विचार करत असताना पुन्हा त्या स्टेप चालू होतात आपल्या लक्षात. कुठल्या स्टेप चालू होतात? पहिली स्टेप, मी खरोखर त्या मुवमेंटसाठी बनलेलो आहे का, किंवा त्याला
बनवण्यासाठी माझे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत, मी करू शकतो का? हा पहिला प्रश्न विचार. बनवायचं असेल तर माझ्याकडं आत्तापासून किती वेळ आहे, आत्तापासून किती वेळ आहे, त्याच्यामध्ये मला काय स्किल एनहान्स केले पाहिजेत. म्हणजे आपण म्हणतो ना की बघूया नंतर, हा काळ आता नाही आहे, पहिल्यांदा समजून घ्या त्याच्याबद्दल. म्हणजे ज्युनियर केजी मध्ये पीजी मध्ये ऍडमिशन घेत असताना आई वडील म्हणतात की याला पीजीला जर याला IIT आणि IIM ला जायचं असेल तर त्याची आत्तापासून तयारी करायला तुमच्याकडे काही टेस्ट सिरीज, तुमच्याकडे काही सिलेबस आहेत का, असं म्हणणारे आई वडील एका बाजूला आहेत. आणि आत्ता ह्या सेशनमध्ये असणारे कितीतरी मुलं अशी आहेत की ज्यांच्या पालकांना हे पण माहित नाही की तुमचा मेजर कुठला आहे आणि मायनर कोणता आहे. आणि माहित असल्याचा संबंध पण नाही लक्षात त्याच्या पद्धतीनं, कारण की तुम्ही फर्स्ट लर्नर असू शकता किंवा ते त्यांच्या व्यापात आहे, त्यांनी तुम्हालाच हे उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठ आहे आणि तुम्हाला त्यातनं पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, आपण अशा वातावरणात आजूबाजूला आहोत. लक्षात घ्या की असाइनमेंट द्यायची असेल तर आपण म्हणतो की चॅट जीपीटी वरनं कॉपी केलेले आहेत ते सबमिट करून देतो आणि माझा असाइनमेंट कंप्लीट होऊन जातो. आपण अशा वातावरणामध्ये वाढतोय की आजूबाजूला आपले मित्र म्हणतायत की त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं कारण तिथं गेलं नाही तरी पास होतं, तिथं वर्गात गेलं नाही तरी पास होतं. आपण आपल्या अशा वातावरणामध्ये वाढतो जिथं आपल्या आजूबाजूचे मित्र म्हणतायत त्याच्यामध्ये या कॉलेजमध्ये कॉपी चांगली चालते म्हणून मी तिथं ऍडमिशन घेतोय. म्हणजे खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता, तो मुलांनी आता कसा पाळलेला आहे की शहरातले कॉलेजेस स्ट्रिक्ट असतात, तिथं कॉपी केली जात नाही. म्हणून ग्रामीण भागातलं एखादं कॉलेज यासाठी प्रसिद्ध होतं की तिथं कॉपीचा प्रकार जास्त चालतो, म्हणून तिथं ऍडमिशन जास्त घेतली जातात. आपण याचे जर फॉलोअर बनलो तर तुम्ही कधीही फायर मुवमेंटसाठी स्वतःला तयार करू शकणार नाही. हे वास्तव जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला याचा अधिकार राहणार नाही की मला या ठिकाणी लवकर रिटायर व्हायचं आहे किंवा माझ्या करिअरचा पाथ काहीतरी सापडला पाहिजे, तो लवकर झाला पाहिजे, असं चालणार नाही. लक्षात घ्या, कन्फ्युजन असू शकतं, इन्फॉर्मेशनचं ओव्हरबर्डन आहे, हे ऍक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी शिक्षकांना भेटणं, त्यांना जाऊन प्रश्न विचारणं, त्यांच्याकडनं उत्तर मिळवणं, ते सांगतात ते फॉलो करणं, हे ज्या वेळेला चालू होईल, वर्गात आपण जायला चालू करू, काहीतरी कारणानं बनवलेलं आहे ते. म्हणजे NEP आली, मेजर मायनर दिले, हे काही कुणाला तरी असं वाटलं की बाबा नाही चालवायचे शिक्षण व्यवस्था आणि भारतातल्या सगळ्या लोकांनी मिळून आम्हाला दगड मारली पाहिजेत म्हणून असं हे सगळं उद्ध्वस्त करू म्हणून कुणी केलंय का? कुणाचाच असा विचार नसतो. लक्षात घ्या, बनवण्यापाठीमागचा एक विचार असतो, एक मोठा दृष्टिकोन असतो आणि या दृष्टिकोनाला चुकीच्या पद्धतीने जर लीड केलं गेलं, त्याला जर चुकीच्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं गेलं तर त्यातनं पाहिजे ते आउटपुट मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यातल्या किती गोष्टी तुमच्या हातात आहेत याच्यावर विचार करा, किती गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत याच्यावर विचार करा. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुमची स्पर्धा जी आहे, त्या स्पर्धा ज्या तरुणांच्या बरोबर आहे, त्यांना जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, त्यांचं टाइम टेबल ज्या पद्धतीने फॉलो होतं, ते स्वतःला ज्या पद्धतीनं घडवतायत, त्याला किमान कॉपी करण्याची तरी तयारी ठेवा. काही लाज वाटायची गरज नाही, त्याचं कॉपी करूया, आपल्याला कॉपी कॅट म्हणू देत चालेल त्याच्यामध्ये, पण तसं घडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हे लक्षात घ्या. प्रत्येक डिजिटल पोस्ट सोशल मीडियावरची हा प्रश्न विचारा की माझी इमेज यातनं काय तयार होणार. प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर यातनं मला नेमकं काय मिळणार आहे, काय मिळतंय, माझ्याविषयी समाजामध्ये काय मेसेज जाणार आहे. प्रत्येक एकदा झालेला कनेक्ट कधीच माझ्यापासून तुटणार नाही, यासाठी कसा प्रयत्न करता येईल, या गोष्टींवर स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आज सेशन संपवत असताना एक गोष्ट, क्रिएट युअर ओन ब्रँड. स्वतःचा ब्रँड तयार करा. तुम्ही स्वतःला परफेक्ट तयार करा. कशासाठी? फायर मुवमेंटसाठी. फायर मुवमेंट सर्च करा आज वेगवेगळ्या पद्धतीचे, लक्षात घ्या. आणि हे करत असताना तुम्हाला हाय पेड स्किल जे आहेत हे स्किल शोधा. कोणकोणते असे स्किल आहेत, तुम्हाला तुमचा रोडमॅप बनवत होता का तो बघा त्याच्या पद्धतीनं. तर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या गोष्टी करू शकणार आहोत. आजच्या सेशनमध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार. पुन्हा आपण या ठिकाणी उद्या याच वेळेला भेटू. धन्यवाद.